जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये दुसऱ्या दशकातील 9व्या समासात विरक्त लक्षणांमध्ये समर्थ काय म्हणतायत हे आपण पाहत आहे. समर्थ विरक्त लक्षणांमध्ये स्वाभिमानानं तेजस्वी परमार्थ करायला शिकवतात. विरक्त पुरुषाचं वर्तन कसं असावं हे सांगताना ते काय म्हणतात पहा. विरक्ते करावी पुरश्चरणे, विरक्ते फिरावी तीर्थाटणे, विरक्ते करावी नानास्थाने परमरमणीय, विरक्ते उपाधी करावी आणि उदास वृत्ती न संडावी, दुराशा जडो नेदावी कोण एक विषयी, विरक्ते असावे अंतरनिष्ठ, विरक्ते नसावे क्रियाभ्रष्ट, विरक्ते न व्हावे कनिष्ठ पराधीनपणे. आपल्या आपल्या घरी स्वतःला कोंडून घेऊन उपासना करतोय, साधना करतोय, अशा पद्धतीचा परमार्थ समर्थांना ना अपेक्षित आहे ना त्यांनी करायला सांगितलंय. त्यांचं जीवनचरित्र जरी पाहिलं तरी आपल्या लक्षात येईल की ते किती तेजस्वी आणि समाजाभिमुख होते. पायी जाऊन संपूर्ण भारतवर्ष त्यांनी स्वतः पाहिला होता. त्या काळी जी परिस्थिती होती त्यांनी ते हेलावून गेले आणि त्यांनी नाना प्रकारे समाजाला बोध केला. जेव्हा ते विरक्त लक्षण सांगतात त्यावेळी विरक्तपणाविषयी जर आपले पूर्वग्रह असतील, काही गैरसमज असतील तर आपल्याला ही लक्षणं कळणार नाहीत. मनातून काही गोष्टींचा तिटकारा येणं किंवा कंटाळा येणं म्हणजे विरक्ती नव्हे हे समजून घेणं गरजेचं आहे. आता याच ओव्या पहा. विरक्ते करावी पुरश्चरणे, विरक्ते फिरावी तीर्थाटणे, विरक्ते करावी नानास्थाने परमरमणीय. आता ज्याची कंटाळा येण्याची वृत्ती आहे त्याला हे करणं शक्य तरी आहे का? याचा अर्थ विरक्तपणामध्ये पुष्कळ गोष्टी सामावलेल्या आहेत. जसं वेदाभ्यास आहे, साधनाभ्यास आहे, तसंच परमार्थ विचार, भक्ती विचार, श्रद्धा वगैरे या गोष्टीसुद्धा विरक्तपणामध्ये आहेत. तर आता म्हणतायत त्याप्रमाणे पुरश्चरणे आणि तीर्थाटणे करणे हा सुद्धा विरक्तपणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. साधकाला आपण ज्या समाजामध्ये आहोत त्या समाजाची ही कल्पना असावी लागते. जगामध्ये काय घडत आहे, तीर्थांच्या ठिकाणी काय आहे हे त्याला माहीत असणं गरजेचं आहे. हा सुद्धा यामध्ये दृष्टिकोन आहे. पण यापेक्षाही खोल जाऊन आपण या ओवीचा विचार करूया. मागच्या ओव्यांमध्ये समर्थ आपल्याला म्हणाले की धीर, गंभीरपणा, उदारता आणि निरूपणाची आवडही पाहिजे, संत सज्जनांची संगती ठेवली पाहिजे आणि दुसऱ्यासाठी झिजण्याची वृत्ती पण पाहिजे. समर्थ आपल्याला एक प्रकारे सावधपणा शिकवून गेले. आता या सगळ्याला बरोबर घेऊन आपण ही लक्षणं पाहूया बरं का, की पुरश्चरण का करायचं, तीर्थाटन तरी का करायचं आणि उपासनेसाठी स्थानं तरी का निर्माण करायची. एक गोष्ट लक्षात घ्या. साधना करणं आणि साधना मुरणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. साधना करणं जितकं आवश्यक आहे तितकंच ती साधना मुरणंसुद्धा आवश्यक आहे. गोंदवलेकर महाराजांचं चरित्र आठवा. श्री महाराजांनी पराकोटीची सद्गुरू सेवा करून तुकामाईंची कृपा संपादन केली. तुकामाईंनी पूर्ण कृपा करून त्यांचं ब्रह्मचैतन्य असं नाव ठेवलं. पण तुकामाई काय म्हणाले? ते म्हणाले, बाळ, आत्मज्ञान जरी झालं तरी ते मुरावं लागतं. आता तू तीर्थांच्या ठिकाणी जा आणि योग्य वेळ आली की घरी जा. या त्यांच्या उपदेशामध्ये खूप खोल अर्थ आहे. आत्मज्ञान झालेले श्री महाराज निरनिराळ्या तीर्थांच्या ठिकाणी गेले. तिथे त्यांनी तपश्चर्या केली, साधन केलं आणि योग्य वेळ आल्यानंतर घरी गेले. ही जर गोष्ट एखाद्या आत्मज्ञान प्राप्त झालेल्या साधकाला लागू पडते तर जो साधक आहे, ज्याला अजून आत्मज्ञान झालेलं नाही, जो विरक्तपणाचा अभ्यास करतोय, त्याच्यासाठी तीर्थाटन किती महत्त्वाचं असेल. यामध्ये पुष्कळ अर्थ आहेत. एक म्हणजे ईश्वराचं एक विशेष अस्तित्व तीर्थांच्या ठिकाणी असतं. पुष्कळ महात्मे, संत
आजपर्यंत तीर्थांच्या ठिकाणी जाऊन उपासना करत आलेले असतात, त्यांच्या लहरीसुद्धा तिथे असतात. या सगळ्याचा फायदा साधकाला होतोच. शिवाय वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणचा समाज त्याला अनुभवता येतो. आठवून पहा, विरक्तानं परमार्थ मार्ग वाढवावा किंवा लोकांना परमार्थ मार्गावरती आणावं, त्यासाठी आत्मज्ञानाचा उपदेश त्यांना करावा, अशा पद्धतीचं विरक्त लक्षण समर्थांनी आधी सांगितलेलं आहे. आता लोकांना बोध करण्यासाठी लोकांना समजून घेणं पण गरजेचं आहे. जो स्वतःला स्वतःच्या साधनेमध्ये कोंडून ठेवेल, अशा व्यक्तीकडून समाजामध्ये परमार्थाचा प्रसार घडू शकत नाही. या दृष्टीनेही समर्थ म्हणतात की विरक्ते करावी पुरश्चरणे, विरक्ते फिरावी तीर्थाटणे, विरक्ते करावी नाना स्थाने परमरमणीय. समर्थांच्या चरित्रामध्येच उल्लेख आहे. त्यांनी चाफळ या क्षेत्राला परमरमणीय बनवलंच. म्हणजे काय? उपासनेसाठी योग्य बनवलं. तिथून अनेक रामदासी तयार झाले. एकूण काय, समर्थांना असं सांगायचं आहे की तुम्हाला जर परमार्थ प्रसार करायचा असेल तर विरक्ती अंगात असावी लागते, किंवा ज्याच्याकडे विरक्ती आहे त्याने जर परमार्थ प्रसार करायचा असेल तर तीर्थाटणे करून पुरश्चरणे करून त्याने आपल्या ठिकाणी असलेल्या अध्यात्मविद्येला मुरवावं लागतं. समाजामध्ये बाहेर पडून समाजामध्येच साधनेसाठी योग्य अशी स्थानं तयार करावी लागतात. पुढे ते काय म्हणतात पहा, विरक्ते उपाधी करावी आणि उदास वृत्ती न संडावी. कोणाला तरी प्रश्न पडेल की उपाधी रहित व्हायला सर्व संत सांगतात, समर्थही तसंच सांगतात, मग इथे उपाधी करावी असं ते का म्हणतायत? म्हणून ओवी अर्धवट पाहून चालत नाही. ते उपाधी करावी म्हणतात आणि उदास वृत्ती न संडावी असंही सांगतात. म्हणजे आसक्ती रहित तुम्ही संबंध जोडा, असा स्पष्ट उपदेश ते इथं करत आहेत. साहजिक आहे, ज्या समाजामध्ये राहून कार्य करायचं आहे त्या समाजामध्ये संबंध जोडल्याशिवाय कार्य होईल तरी कसं? निर्गुण परमात्मा ओळखायला आधी जशी सगुणापासून सुरुवात करावी लागते, तसा जो परमार्थ मार्गामध्ये अनभिज्ञ आहे त्याला कुणाकडून तरी परमार्थ आधी ऐकावा लागतो, हेही सत्य आहे. श्रवण भक्तीशिवाय पुढच्या साधना घडतच नाहीत. म्हणूनच नवविधा भक्तीमध्ये पहिली भक्ती श्रवण भक्ती आहे. मला परमार्थ मार्ग अनुसरायचा आहे, माझ्या आसपास विरक्त लक्षणं असलेला साधकही आहे, पण तो जर समाजाभिमुख नसेल तर त्याच्याकडून परमार्थ प्रसार घडेल तरी कसा? यासाठी मग आता एक गोष्ट केली पाहिजे, त्यानं समाजामध्ये संबंध जोडले पाहिजेत. यालाच समर्थ उपाधी असं म्हणताय तिथे. पण आसक्ती न ठेवता त्यानं ते संबंध जोडले पाहिजेत. तो जर त्या संबंधांमध्ये आसक्त झाला तर तो रजोगुणाकडे सरकला. इथे तर विरक्त लक्षण आहे, ज्याच्यामध्ये सत्वगुण, सद्विद्या इत्यादी मुरलेला आहे, अशा साधकाचं हे लक्षण आहे. म्हणून समर्थ म्हणतात की विरक्त हा कसा असतो तर तो उपाधी करतो पण उदास वृत्ती सोडत नाही, किंवा उपाधी करावी आणि उदास वृत्ती सोडू नये, हे विरक्तपणाचं लक्षण आहे. विरक्ते उपाधी करावी आणि उदास वृत्ती न संडावी. पुढे ते म्हणतात, दुराशा जडो नेदावी कोण एक विषयी. कशाविषयीही भलती आशा बाळगू नये असं ते म्हणत आहेत. अर्थ काय? निष्काम कर्मयोगानं त्यानं राहावं, म्हणजे तो विरक्त. सर्वसामान्यपणे आपण असं राहायला जात नाही. आपण केलेल्या कर्मामध्ये प्रत्येक विचारामध्ये लिप्त होत राहतो आणि त्या कर्माचा भोग आपल्याला येऊन चिकटतो. विरक्त मात्र या सर्वापासून दूर राहतो, कारण तो निरासक्त भावनेनं कर्म करतो. असं आसक्तीरहित केलेलं कर्म किंवा निष्कामतेनं केलेलं कर्म घडण्यासाठी आत कुठेतरी दुसरीकडे आसक्ती असावी लागते. आता कर्मांच्या ठिकाणी, संबंधांच्या ठिकाणी, प्रपंचाच्या ठिकाणी, देहाच्या ठिकाणी आसक्ती ठेवायची नाही आहे. पण आसक्ती ठेवण्याचा गुणधर्म तर अंतरामध्ये आहे. कारण मनुष्याचं जे अंतःकरण आहे, मन, चित्त, बुद्धी, अहंकार वगैरे,
या गोष्टींचा एकदम निराश होत नाही. या अंतःकरणाला आसक्त होण्याची सवय आहे. मग जर बाहेर आसक्त व्हायचं नसेल तर कुठे आसक्त व्हायचं? पुढच्या ओळीत समर्थ तेच सांगतात. विरक्ते असावे अंतरनिष्ठ, विरक्ते नसावे क्रियाभ्रष्ट. अंतरनिष्ठ असणे म्हणजे आपली आसक्ती आतमध्ये ठेवणे. आतमध्ये याचा अर्थ आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी, म्हणजेच भगवंताच्या ठिकाणी, भगवंताच्या नामाच्या ठिकाणी, आपल्या आत्म्याच्या ठिकाणी. असा जो अंतरामध्ये आसक्त असतो तो अंतरनिष्ठ असतो. त्याची आसक्ती कुठे आहे? परमात्म्याच्या ठिकाणी आहे. साहजिकच त्याची आसक्ती बाहेर कुठे नाही. बाहेर म्हणजे इंद्रियांच्या माध्यमानं बहिर्मुख नाही. विरक्ते असावे अंतरनिष्ठ, ते म्हणतात विरक्ते नसावे क्रियाभ्रष्ट. आचारभ्रष्ट होऊ नये असा त्याचा अर्थ सांगितला जातो. आता आचारभ्रष्ट म्हणजे तरी काय? अंतरनिष्ठपणा समजून घेतला की आचारभ्रष्ट म्हणजे काय ते कळेल. अंतर्निष्ठता म्हणजे काय हे आत्ताच आपण बघितलं की जो आत्म्याच्या ठिकाणी, स्वरूपाच्या ठिकाणी आसक्त आहे तो अंतर्निष्ठ आहे. असा जो राहतो तो साहजिकपणे बहिर्मुख असत नाही. म्हणजेच बहिर्मुख राहणे किंवा वृत्तींनी, इंद्रियांच्या योगाने, वासनांनी दृश्याकडे ओढले जाणे म्हणजे क्रियाभ्रष्ट होणे. दृश्य हे केवळ माया स्वरूप आहे. माया म्हणजे जी कायम राहत नाही ती. दृश्यातील कुठलीही गोष्ट असो, आपल्याला येणारा कोणताही अनुभव असो, तो कायमस्वरूपी राहत नाही, हाच त्याचा माया असण्याचा पुरावा आहे. जो अंतर्निष्ठ आहे तो मात्र स्वरूपाच्या ठिकाणी निष्ठ किंवा स्वरूपाच्या ठिकाणी आसक्त असल्यामुळं बाहेर त्याचं लक्ष असत नाही. समर्थ म्हणतायत जो अंतर्निष्ठ असतो आणि क्रियाभ्रष्ट होत नाही तो विरक्त असतो. पुढे अशा विरक्तानं कसं राहावं याचं पथ्य ते सांगतायत. विरक्ते न भावे कनिष्ठ, पराधीनपणे. कुणाचंही अंकित होऊन, कुणाचंही मिंध होऊन राहू नका असं स्पष्टपणे समर्थ सांगतायत. असं दुसऱ्याचं मिंध होऊन राहणं किंवा अंकित होऊन राहणं म्हणजे आपल्या परमार्थाला कमीपणा आहे. साधकानं अंकित जरूर व्हावं, पण फक्त दोघांचं, एकतर भगवंत किंवा आपले सद्गुरू. या व्यतिरिक्त कुणाचं अंकित होणं म्हणजे उपासनेला आलेला कमीपणाच आहे. बघा, एकीकडे समर्थ आपल्याला सांगतायत की पुरश्चरण करावी, तीर्थाटन करावी किंवा वेगवेगळी उपासनेसाठी स्थानं निर्माण करावी. पण दुसरीकडे ते आपल्याला कोणाचं मिंध होऊ नका असंही सांगतात. उपाधी म्हणजे संबंध जोडायला सांगतात, पण त्या संबंधांमध्ये आसक्त होऊ नका म्हणून सांगतात. कोणाच्याही बद्दल कसल्याही अपेक्षा न ठेवता निरासक्त भावनेनं कर्म करायला सांगतात. अंतर्निष्ठ व्हा, पण क्रियाभ्रष्ट होऊ नका असं सांगतात. आता या विरक्त लक्षणांमध्ये गोंदवलेकर महाराज किती चपखलपणे बसत असत बघा. समर्थ काय म्हणतायत? कुणाचं मिंध होऊ नका. त्याच्या आधी समर्थ काय म्हणाले की वेगवेगळी स्थानं निर्माण करा की जेणेकरून उपासना वाढेल. गोंदवल्यात श्री महाराजांकडे येणारी माणसं वाढायला लागली. काही माणसं मुक्काम करूनही राहत होती. म्हणून श्री महाराजांनी थोरलं राम मंदिर बांधलं. आता ही एक प्रकारे स्थान निर्मितीच आहे की जेणेकरून उपासनेचा, परमार्थाचा प्रसार होईल. अर्थातच राम मंदिरामध्ये उत्सवही होत असत. एके वर्षी उत्सव जवळ आला, पण ना पैसे होते ना धान्य होतं. श्री महाराज परगावी गेलेले होते. ब्रह्मानंद महाराज तिथे होते. त्यांनी लोकांकडून पैसे, दागिने वगैरे गोळा केले आणि उत्सव सुरू केला. हेतू हाच की भगवंताचा उत्सव थाटामाटात व्हावा. श्री महाराज जेव्हा परत आले तेव्हा त्यांनी जाब विचारला की हे का आणलं? ब्रह्मानंद म्हणाले, उत्सवासाठी आणलं. त्यावेळी महाराजांचं वाक्य विचार करण्यासारखं आहे. महाराज म्हणाले, माझा राम कुणाचा मिंधा नाही. त्याच्या उत्सवाची काळजी त्याला आहे. तो जे करील ते करील. रामाच्या पुढे जेवढे पैसे गोळा झाले त्या पैशातून उत्सव झाला.
हेच समर्थांनी इथं सांगितलेलं आहे की स्थळं निर्माण करावीत, लोकसंग्रह करावा, पण कुणामध्ये आसक्त होऊ नये, कुणाचं मिंद होऊन राहू नये, कुणाचं अंकित होऊ नये. याच लक्षणांचा विस्तार पुढे समर्थ करतायत. विरक्ते समय जाणावा, विरक्ते प्रसंग ओळखावा, विरक्त चतुर असावा सर्व प्रकारे, विरक्ते एकदेशी नसावे, विरक्ते सर्व अभ्यासावे, विरक्ते अवघे जाणावे ज्याचे त्यापरी. विरक्ताजवळ वेळ प्रसंगाचं भान पाहिजे, त्यास योग्य असं त्यानं वागलं पाहिजे. यासाठी सर्व दृष्टीनं त्यानं चतुर असलं पाहिजे. बावळट माणसाचं काम नाही परमार्थ म्हणजे. समर्थांना तर असा परमार्थ कबूलही नाही. जसं ते म्हणतात की विरक्त हा अभ्यासू पण असावा, तसंच आता तो चतुरही असावा असं ते सांगतायत. कारण ज्या समाजामध्ये राहून तो परमार्थ उपासना करतो किंवा परमार्थाचा प्रसार करतो, त्या समाजामध्ये नाना पद्धतीचे लोक असतात. जो अंतरामध्ये विरक्त आहे आणि जो परमार्थ प्रसार करत आहे, तो समोरच्यामध्ये भगवत स्वरूपच पाहतो. पण समोरचा जर फसवणारा असेल तर हा याला फसवून निघून जातो. मग परमार्थ प्रसारही लांब राहतो आणि वैयक्तिक उपासनाही लांब राहते. म्हणून इथं गोंदवलेकर महाराजांचं एक वाक्य आठवतं, आपण तेवढंच लबाड असावं की जेणेकरून आपण दुसऱ्यांकडून फसवले जाणार नाही. आपण कोणाला फसवू नये, पण फसलेही जाऊ नये. यासाठीच चतुरी गरजेची आहे. समर्थ म्हणतात की त्यानं एकांगी कधीही असू नये, एकाच बाजूनं विचार करू नये, एकाच ठिकाणी राहू नये, एकाच पद्धतीच्या लोकांमध्ये राहू नये. याचा अर्थ आपलं घर किंवा आपला देश सोडूच नये असा नव्हे, मात्र असा जर अर्थ काढला तर तो विपर्यास ठरेल. एकदेशी नसावे याचा अर्थ एकांगी पद्धतीनं विचारसरणी असू नये. सर्व दृष्टींनी विचार करून सर्व पद्धतीच्या लोकांमध्ये त्यानं राहावं. इतकंच नाही तर विरक्ते अवघे जाणावे ज्याचे त्यापरी. जाणण्यायोग्य जे जे काही असेल ते त्यानं जाणण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे बघा, विरक्त म्हणजे आपण काय समजतो आणि समर्थ काय लक्षणं सांगतायत. कंटाळा येणं, एखाद्या गोष्टीचा तिटकारा वाटणं, आळसामुळे एकटंच राहावं असं वाटणं, या सगळ्या गोष्टी विरक्तपणाच्या किती विरुद्ध आहेत पहा. विरक्तपण हे एक प्रकारचं तेजस्वीपण आहे, ज्याच्याकडून परमार्थाचा अभ्यास होतो, चिंतन होतं, सत्समागम घडतो, परमार्थाचा प्रचार आणि प्रसार होतो, शिवाय वैयक्तिक उपासना साधनाही घडते. समर्थ पुढे म्हणतात, हरिकथा निरूपण, सगुण भजन, ब्रह्मज्ञान, पिंडज्ञान, तत्वज्ञान सर्व जाणावे. म्हणजे त्यांनी काही सोडलंच नाही. हरिकथा म्हणा, सगुण भजन म्हणा, ब्रह्मज्ञान म्हणा, पिंडज्ञान म्हणजे शरीराचं ज्ञान, शिवाय तत्वांचं ज्ञान, हे सगळं काही विरक्तानं जाणावं असं समर्थ म्हणतायत. सर्वांगानं तो साधक असावा असा त्यांचा सांगण्याचा हेतू आहे. ही सगळी लक्षणं जर एकत्रितपणे पाहिली तर हे हिमालयाचं अत्युच्च टोक आहे असं वाटेल एखाद्या वेळेस. आहेही तसंच. ही सर्व लक्षणं एका ठिकाणी सापडणं दुर्मिळच आहे. पण अशी लक्षणे एका ठिकाणीच आहेत अशी उदाहरणे आपल्या समाजात घडलेली आहेत. याचा अर्थ असा की या गुणांचा अभ्यास केला तर आपण त्यांना आपल्या जीवनामध्ये उतरवू शकतो. म्हणूनच अगदी उच्चतम उदाहरण देऊन समर्थ ही लक्षणं सांगत आहेत की तुम्ही खऱ्या अर्थानं विरक्त व्हा. सर्व काही करा, समाजामध्ये राहा, मित्र करा, संत संगती धरा, उपासना करा, उपासनेला लोकांना लावा, पण तुम्ही आतून अनासक्त भावनेनं ते करा. आपला कर्ता भाव, आपला अभिमान टाकून हे सर्व काही करा. यापुढे समर्थ म्हणतात, कर्ममार्ग, उपासना मार्ग, ज्ञानमार्ग, सिद्धांत मार्ग, प्रवृत्ती मार्ग, निवृत्ती मार्ग सकळ जाणावे. या सगळ्या मार्गांचा अभ्यास विरक्तानं करावा किंवा याचं ज्ञान विरक्ताला पाहिजे अशी समर्थांची अपेक्षा आहे. कर्ममार्ग काय, उपासना मार्ग म्हणजे काय, ज्ञानमार्ग, सिद्धांत मार्ग, प्रवृत्ती मार्ग, निवृत्ती मार्ग, यातल्या प्रत्येक मार्गावरती बोलायला गेल्यास पुष्कळ काही बोलता येईल.
पण या सर्व मार्गांचं ज्ञान विरक्ताला असावं या दृष्टीनं समर्थांच्या या ओळीकडं आपण पाहूया. आज मात्र निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.